नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर थोडंसं ॲनालायसिस करूया। 4-5 दिवसाचं ॲनालायसिस राहून गेलेलं आहे। डेली ॲनालायसिसचे पण व्हिडिओ आले नाहीत, सेमिनारची तयारी चालू आहे आणि त्याच्यामुळे थोडासा टाइम पण भेटत नाहीये। आणि बघा थोडीशी तब्येत डाऊन आहे, चेहरा माझा त्याच्यामुळे सुकलेला दिसतोय। नो प्रॉब्लेम, व्हिडिओ काढणं आपलं काम आहे बघा। आणि तुम्हालाही बरेच प्रॉब्लेम येत होते सगळ्यांना, त्यामुळं आपण ॲनालायसिसचा एक चांगला व्हिडिओ बनवूया। बघा US 100 मध्ये मी 1 मिनिटावरती प्रॅक्टिस करतोय चालूला, त्याच्यामुळे 5 मिनिटाची ट्रेड वगैरे जास्त मी काही स्क्रीनशॉट वगैरे ग्रुपवरती काही टाकलेले नाहीयेत। आणि गोल्ड मध्ये पण चालू आहे। गोल्डचं बघा लास्ट वीक ऑफ मंथ होता, त्याच्यामुळं बरेच जे प्रॉब्लेम आहेत ते या लास्ट वीक मध्ये येतात, त्याच्यामुळं इथंही आपण 2-3 दिवस ट्रेड केलेले नाहीयेत। आणि बघा त्याच्यानंतर आम्ही थोडासा अल्गोरिदमला गोल्डच्या टेस्ट करत होतो, काही प्रॉब्लेम नाहीये, वर्किंग ओके आहे सगळं। पण मार्केटमध्ये लास्ट वीक मध्ये थोडंसं व्हॉल्यूम नसतं, त्याच्यामुळं मुवमेंट थोडीशी आपल्याला पाहिजे तशी येत नाही। तसं आम्ही काल पण एक ट्रेड घेतलेला होता, तो BE गेला आणि त्याच्यामुळे बघा आय थिंक ट्रेड कुठं होता आपण पाहूया कालचावाला। हा एक ट्रेड खूप चांगला झाला होता। कॉपी ट्रेडिंगच्या अकाउंटमध्ये ना एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो, कुणीही पैसे वगैरे टाकताना की बाबा कोणाकडून तर उसने घेऊन लोन काढून असलं करून कॉपी ट्रेडिंगला पैसे टाकू नका। कितीही समोरच्या व्यक्तीवरती ट्रस्ट जरी असला तर फायनली मार्केट आहे आणि मार्केटमध्ये लॉस हा होऊ शकतो, 50-50% चान्स असतो। किती चांगलं अनालायसिस केलं, काही केलं तरी सुद्धा बाबांना लॉसचे चान्सेस तर आहेत ना। मग तुम्ही असं कुठूनही पैसे आणून टाकू नका, एवढीच फक्त विनंती आहे। आणि अशी अमाऊंट टाका तिथं की बाबा तुम्हाला लॉस झाल्यावरती काहीही तुमच्या लाईफस्टाईलवरती, जीवनावरती काही परिणाम होऊ नये, अशी तुम्ही अमाऊंट तिथं टाका। ओके, मला वाटतं कुठं ट्रेड होता, कधी होता, काल किती तारीख होती, 27, काल 29 तारीख होती। ट्रेड कुठं होता आपण शोधूया। आय थिंक सगळ्यात बॉटमला एंट्री भेटली होती 29 तारखेला 10:30च्या आसपास मध्ये, रॅली पण वन साइड आली होती। हा एक संध्याकाळी ट्रेड पकडला होता, म्हणजे अनालायसिस चालू होतं बाबा की ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहे मार्केटमध्ये, जो एक्सपिरियन्स आहे तो ऍक्च्युअली त्या गोष्टी वर्क होत आहेत का, ह्याच्यासाठी 2-3 दिवस टाइम घेतला। कारण लास्ट म्हणजे माहिती आहे की लास्ट वीक मध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय, माहिती आहे ऑलरेडी, पण तरी सुद्धा आपल्याला रिस्क घ्यायची नाहीये। बरेच लोक म्हणले की ट्रेड दिला नाही सर, सिग्नल दिला नाही, कॉपी ट्रेडिंग ट्रेड मारलाय। अरे थांबा, लॉस करायचा नाहीये आपल्याला। 2-3 दिवस लॉस झालाय, विसरलो होतो ऑब्व्हियसली की लास्ट वीक आहे, ही गोष्ट विसरलो आम्ही दोघं, मी पण विसरून गेलो। मला तर ऑलरेडी एवढं काय माहित नव्हतं गोल्ड मधलं, सरांना तर माहिती होतं, पण आम्ही त्या गोष्टी विसरून गेलो की बाबा नो लास्ट वीक आहे, आणि ट्रेड मारले आणि मग लॉस झाला, मग लगेच लोकांच्या पोटात दुखायला लागलं। आणि अजून कॉपी ट्रेडिंग बद्दल थोडंसं बोलतो अगोदर, मग अनालायसिस करूया। मला ट्रेड लक्षात येणार नेमकं कुठं होता। 29 तारखेला 28 लगेच चालू होते, त्यानंतर 29 चला ठीक आहे, जाऊ द्या मरू द्या, कुठं होता काय मला आठवना। हा, कॉपी ट्रेडिंग बद्दल सांगतो, जी तुम्ही तिथं अमाऊंट टाकताय ती लॉस व्हायला चान्सेस आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। बघा तिथं तुम्ही $100 इन्व्हेस्ट केले आहे आणि तुम्ही स्टॉप आउट सुद्धा लावू शकता तिथं की बाबा तुमची इक्विटी जर 50% डाऊन झाली तर तुम्ही थांबवू शकता कॉपी ट्रेडिंग, तुमची 50% अमाऊंट सेव्ह होईल। जर काही झालं तर चा विषय चाललाय तर ती तुम्ही स्टॉप आउट लावू शकता, टार्गेट पण लावू शकता की बाबा 50% गेन झाला तरी स्टॉप कॉपी ट्रेडिंग करायचं आहे। बघा कधीही आता कॉपी ट्रेडिंग मध्ये खरं तर तुमच्यापेक्षा आम्हालाच गोष्टी त्या रिस्की वाटत आहेत, कारण तुम्ही तुमच्या अकाउंटला भलेही ट्रेड पडणार असले तरीही थोडेसे असं प्रेशर राहतो तिथं। त्याच्यामुळं लॉस झाल्यावरती तुम्ही असं काय होऊ नये की तुम्ही याचाल माझ्याकडून सर आमचा लॉस करवला, नाहीये तो लॉस मी नाहीये करवलेला। ऍक्च्युली माझ्या अकाउंटला पण त्यावेळेस लॉस झालेला असणार आहे तिथं। तुमचे भले $100 म्हणजे $8,000 लॉस होणार आहे, त्यावेळेस आमची तिथं टोटली $2,000 लॉस होणार आहे, म्हणजे जवळजवळ $2 लाख लॉस होणार आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की बाबा जरी लॉस झाला तरी तुमच्यासोबत माझाही तिथं लॉस होणार आहे। असं नाही की कॉपी ट्रेडिंग मध्ये आम्ही काही मुद्दाम गोष्टी करवणार आहे, त्या सगळे रिस्क ह्याच्या मागची तुम्ही स्टडी केली पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा। विदाऊट स्टडी करता कोणतीही गोष्ट तुम्ही करत जाऊ नका, ठीक आहे। थोडंसं US 100चं 5 मिनिटवाला अनालायसिस करूया। आणि मी पर्सनली 1 मिनिटामध्ये थोडंसं शिफ्ट झालेलो आहे, कारण तिथं रिस्क रिवॉर्ड वगैरे चांगला सापडतो। कुठून अनालायसिस करू, आय थिंक मंडे पासूनचा अनालायसिस करूया आपण। सॅटरडे, ओके, हा मंडे, हे बघा इथं मार्केट इथं चालू झालं बघा, ही क्लोजिंग प्राइस, त्यानंतर हा छोटासा तिथला क्लोजिंग प्राइसच्या जवळचा सपोर्ट, आणि कोणी ट्रेड कुठे काय काय केले, इथं बायचा ट्रेड केला, कुठं इथं, हे बघा
ती दोन रेड कॅन्डलला एकाच ग्रीन कॅन्डलला इनगल्प केलंय. भले 40 पॉईंटची कॅन्डल असली तरी ही 2 रेड कॅन्डलला एकाच ग्रीन कॅन्डल इनगल्प केलंय. याचा अर्थ रिटेलर लोक ऍक्टिव्हेट होणार आहेत तिथं बाय डायरेक्शनला. रिटेलर ऍक्टिव्हेट झाले की मार्केटमध्ये ऑब्व्हियसली रिट्रेसमेंट यायला चान्स आहे. त्याच्यानंतर बघा तुमची डायरेक्शन 0% चुकीची आहे, कारण मार्केटनं टोटल अपसाइडच रॅली केलेली आहे. तुम्ही बरोबर होता, फक्त पोझिशन चुकीची जागा घेतलेली रॅन्डम लोकांसोबत. त्याच्यानंतर इथं पण एंट्री बनते बघा. इथं एवढी मोठी कॅन्डल आहे, किती पॉईंटची कॅन्डल आहे, काय गरज आहे एंट्री मारायची, सोडून द्या ना अशी ट्रेड. त्यानंतर बघा इथं बनला डबल टॉप आणि इथं बनते चांगली कॅन्डल. तुम्ही हा ट्रेड पकडू शकता 25 पॉईंटची कॅन्डल. जिथं रॅन्डम लोक घुसत नाहीत ना तिथं एंट्री करत चला फक्त, ठीक आहे. त्याच्यानंतर काय डोकं चालवण्यात अर्थ नाही बघा. मार्केट एकदा रेंजमधून निघलं की निघलं. त्यानंतर बऱ्याच लोकांनी काय केलं, या ब्रेकआउटवरती इथं सेल केला. काही गरज नाही, थोडं सुद्धा त्या कॅन्डलच्या खाली निघलं नाही मार्केट. इथं सेल करण्यात काही अर्थ नाहीये. वरून बघा, पण त्यानंतर आपलं काय रूल आहे की बाबा इथंच या रेडच्या खाली निघताना सेल करायला आहे. ठीक आहे बाबा, एंट्री नाही मिळली. बऱ्याच लोकांनी एंट्री करून घेतली, कारण त्यांना माहिती आहे की कन्फर्म मार्केट फॉल करणार आहे, कारण क्लोजिंग प्राइस वरती मार्केटनं रिटेस्ट केला होता. आणि प्रॉपर रिटेस्टचे ट्रेड तुम्हाला माहिती त्याची अॅक्युरसी कशी आहे. सिंपल ट्रेड आहेत बघा. त्याच्यानंतर हे बघा इथं पण असा डब्ल्यू टाईप बनतंय, पण एकच रेड कॅन्डल येते, जवळजवळ टार्गेटला सेट करायला येते. त्याच्यामुळे तो पण ट्रेड मारण्यात काय अर्थ नाही. बऱ्याच लोकांनी आय थिंक कुठं ट्रेड मारलेला आहे, या पॅटर्नवरती इथं सेल केला आहे, ह्या रेड कॅन्डलला सेल केला आहे. ऑब्व्हियसली ट्रेड बरोबर आहे, कारण लिक्विडिटी ज्या डायरेक्शनमध्ये आहे मार्केट त्याच डायरेक्शनला मुवमेंट करणार आहे. ज्यांना लिक्विडिटी समजली त्यांचं काम सॉर्टेड आहे. त्यानंतर इथं नेक्स्ट दिवस ही क्लोजिंग प्राइस, इथं एक रेजिस्टन्स, त्यानंतर हा एक रेजिस्टन्स. 5 मिनिटात एकच प्रॉब्लेम आहे, रिस्क रिवॉर्ड फक्त चांगला भेटत नाही. त्या 5 मिनिटात पण काय ट्रेड असे आहेत पॅटर्नचे वगैरे, त्याच्यामध्ये खूप चांगला रिस्क रिवॉर्ड भेटतो. 1 2 3 4 पर्यंत भेटतो. पण बाकीच्या नॉर्मली लिक्विडिटीचे जे ट्रेड आहेत त्या 5 मिनिटांमध्ये त्यांना काही रिस्क रिवॉर्ड चांगला भेटत नाही. त्याच्यामुळे मी 1 मिनिटला आहे याच गोष्टी अप्लाय करतोय आपण. रिटेलर ऑपरेटर याच गोष्टी तिथं आपण यूज करतोय. असं नाही की काही नवीन गणित आणलेलं आहे तिथं, अजिबात नाहीये. त्यानंतर बघा इथं बघा हा ब्रेकआउट, ओके, आणि हा रिटेस्ट. तुम्ही म्हणतात सर डायरेक्टली सेल का नाही करायचं, कारण इथं रेजिस्टन्सला रेड कॅन्डल आली. रूल काय आहे, रेजिस्टन्सला रेड कॅन्डल आली की प्रॉपर रिटेस्टची वाट बघायची. सिंपली रिटेस्ट मारलं मार्केटनं. इथं बघा किती पॉईंटची कॅन्डल आहे मार्केटमध्ये. हेच प्रॉब्लेम बऱ्याच वेळा होतात. किती पॉईंटची कॅन्डल आहे मोजूया आपण सेलसाठी. पण प्रॉपर रिटेस्टचे ट्रेड बऱ्यापैकी आय थिंक 60 पॉईंटची कॅन्डल आहे. काय मूर्खपणा करण्यात अर्थ नाहीये. मार्केटनं चांगली रॅली केलेली आहे. त्यानंतर बघा इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला आहे. ह्याला बघा रिस्क रिवॉर्ड वगैरे सगळं सापडतं पॅटर्नच्या ट्रेडला. हा हेड अँड शोल्डर एकदम परफेक्ट आहे. नेकलाईन ब्रेकडाऊन, क्लोजिंग ब्रेकडाऊन, सगळं ब्रेकडाऊन. सगळे लोक सेल करतात. आपण बाय केला कुठं, इथं किती पॉईंटची कॅन्डल आहे, 26 पॉईंटची कॅन्डल आहे. रिस्क रिवॉर्ड चेक करूया. इथपर्यंत मार्केट फिक्स जाणार, हे फिक्स आहे. 1:3.3चा रिस्क रिवॉर्ड आहे. पॅटर्नच्या ट्रेडला चांगला रिस्क रिवॉर्ड सापडतो. त्याच्यानंतर हा वाला दिवस चेक करूया. बघा ही क्लोजिंग प्राइस, हा रेजिस्टन्स. मार्केट वरती ओपन होऊन जर इथं सपोर्ट घेत असेल तर रिटेलर बाय साईडला एंट्री घेणार आहे. त्यांनी बाय केला, मार्केट कुठे येणार आहे, खाली. क्लोजिंग वरती ग्रीन आली, कोण ऍक्टिव्हेट होणार आहे, बायर ऍक्टिव्हेट झाले, कुठे जाणार मार्केट, डाऊन साईडला. आता बघा हा झाला प्रॉपर रिटेस्ट, क्लोजिंगचा ब्रेकडाऊन, प्रॉपर रिटेस्ट. ऑब्व्हियसली सगळे सपोर्ट मार्केटनं इथले इम्पॉर्टंट सपोर्ट जे आहेत ते ब्रेकडाऊन केलेले आहेत. कोण ऍक्टिव्हेट होणार आहे, सेलर ऍक्टिव्हेट होणार आहे. सेलर एकदा ऍक्टिव्हेट झाले कुठे जाणार आहे मार्केट, 100% अपसाईड मोमेंटम करणार. 31 पॉईंटचा एसएल येतोय. फक्त टार्गेट बघा किती आलं, 1:4.5. मी म्हणतो एवढे असल्या अपेक्षाच करायचे नाहीत. 1:516 आपलं 1:2-3 मिळलं तरी ओके आहे. 1:3 तरी सफिशियंट आहे बाबांनो. ओके, आता बघा परत हा कोणता दिवस आहे, फ्रायडे. मला वाटायला लागलं मी जुनच बहुतेक अनालिसिस करायला घेतलं काय, खूप जुन्या वीकचं. कसं काय विसरून गेलो मी. चला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. या वीक मधलं करूया अनालिसिस. कुठे गेला ते, हा ओके सापडलं. मी आता डायरेक्टली 2-3 दिवसाच करतो. बघा ते अनालिसिस तर सेम असणार आहे, काय वेगळ्या गोष्टी नाही होणार त्याच्यामध्ये. 2-3 दिवस देऊया स्किप करून. हा बघा एक चांगला ट्रेड होता इथं, ही सेलिंग आणि असा डब्ल्यू पॅटर्न, रिटेलर बाय साईडला, मार्केट खाली. हे बघा ह्याला रिस्क रिवॉर्ड सापडतोय. बघा पॅटर्नच्या ट्रेडला रिस्क रिवॉर्ड सापडतो. पॅटर्नचे रूल फक्त इम्पॉर्टंट आहेत. किती छोटी कॅन्डल आहे बघा, कन्फर्मेशन कॅन्डल खूप इम्पॉर्टंट आहे. हॅमर कॅन्डल आहे बघा, कन्फर्मेशन 16 पॉईंटचा स्टॉप लॉस येतोय फक्त. टार्गेट बघा 83 पॉईंटचं, 1:5चा रिस्क रिवॉर्ड, नो टेन्शन वाला एकदम सिंपल थिंग आहेत. पॅटर्नच्या ट्रेडला रिस्क रिवॉर्ड चांगला सापडतो 5 मिनिटात सुद्धा. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी या ब्रेकडाऊनवरती डेलोच्या बाय साईडला एंट्री मारलेली. मोठी कॅन्डल होती पण लोक आता प्रो झालेत काय लोक, त्याच्यामुळे ते मारते ट्रेड. कॅन्डल मिडल मॅटर करत नाही, इतर रिजेक्शन बघतात ह्याच्यावरतीच मारतात. नो प्रॉब्लेम. बघा ज्यांना त्यांना कसं असतंय, ट्रेडिंग ही गोष्ट अशी तुमच्या आतून फील आला पाहिजे की मार्केट कुठं मुवमेंट करणार आहे.
बाकी स्ट्रॅटेजी सायकोलॉजीपेक्षा हेच गोष्ट महत्वाची की तुम्हाला समजलं पाहिजे की मार्केट मोमेंटम कोणत्या डायरेक्शनमध्ये करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट दिवशी हा सपोर्ट आहे आणि सपोर्टवरती कोणती कॅन्डल येते, सपोर्टवरती ग्रीन कॅन्डल येते, सायकोलॉजिकल नंबर पण आहे बघा. ऑब्व्हियसली कोण ऍक्टिवेट होणार आहे तर रिटेलर बाय साईडलाच ऍक्टिवेट होणार आहेत. मग रिटेलर बाय साईडला ऍक्टिवेट झाले की मार्केट कुठे जाणार आहे, डाऊन साईड जाणार आहे. त्यानंतर बघा सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकडाऊन, प्रॉपर्टी टेस्ट मारला पण प्रॉपर्टी टेस्टचे टॉप लॉस जे आहेत ते 2च कॅन्डलमध्ये हंट केलेले आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यावरती मुवमेंटम येईल अशा अपेक्षाच करायला नको आहे आपण, कारण वरती स्टॉप लॉसच नाही आहेत ना. ऑलरेडी जे स्टॉप लॉस होते रिटेस्टवाले ते तर हंट झालेले आहेत. मग वरती तर जाणार नाही, मार्केट डाऊन साईडलाच येणार आहे. मला वाटतं त्याच्यानंतर हा डब्ल्यू वरती लोकांनी सेल केलाय बघा, मस्त वाला ट्रेड होता. पण कन्फर्मेशन एवढी मोठी आली, काही लोकांनी हितच केलेला आहे सेल, कारण माहिती झालेलं आहे मार्केट काय मुवमेंटम करतं ते. त्यानंतर इंट्राडे लोचा ब्रेकडाऊन, एक लोवर लोचं प्राइस ऍक्शन आहे बघा मार्केटमध्ये, हे बघा. त्याच्यामुळे इथं एक बऱ्याच लोकांनी बाय केला. इथं लिक्विडिटी आहे बघा, एक्झॅक्टली मार्केट लिक्विडिटी मारतं. हा काय विषय नाही, डाऊट घेण्याचं काही कारण नाही. लिक्विडिटी मार्केटनं फुल घेतलेली आहे. आता नेक्स्ट दिवशी कालच्यामध्ये थोडा पोमो झाला बघा. हा सायकोलॉजिकल नंबर, पहिली कॅन्डल ग्रीन जी आहे बघा ती किती मोठी आहे, थोडा ऑपरेटर दिसतोय आपल्याला, तरी पण ब्रेकआउट झाला डायरेक्टली. असं वाटलं की मार्केट मुवमेंटम करेल. कॅन्डल किती पॉईंटची आहे बघा, 46 पॉईंटची कॅन्डल होती. रूल ब्रेक होत होता. पहिली कॅन्डल एक तर ऑपरेटर दिसत होती आणि रेड कॅन्डल बघा, तशी ही रेड कॅन्डल ह्या रेड कॅन्डलच्या रिस्पेक्टमध्ये छोटीच आहे, पण ऑपरेटर या कॅन्डलमध्ये असल्यामुळे मार्केट कुठे गेलंय, टोटली अपसाइड मोमेंटम केलेलं आहे. ठीक आहे. एवढं सिंपल ट्रेड आहेत बघा. आणि आज आहे फ्रायडे आणि फ्रायडेच्या दिवशी काय मॅटर होतो तर हा एक तर पहिली गोष्ट लास्ट डे आहे ट्रेडिंगचा, त्याच्यामुळं मार्केट व्हॉलटाईल राहण्याचे चान्सेस असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. इथं बघा लोवर लोचं स्ट्रक्चर आणि मार्केटनं अपसाईड रॅली केली, रिटेलरची स्टॉप लॉस खाल्लेला आहे. सिंपल अनालायसिस. आणि आज काय होऊ शकतं याचं पण थोडंसं बघून जाऊया. इथं क्लोजिंग आहे, इथं डे लो आहे, मार्केटची ओपनिंग कुठं आहे 19,472ला, 472 कुठं आहे, इथं आहे 472. ठीक आहे. इथं सायकोलॉजिकल नंबर आहे. सायकोलॉजिकल नंबरवरती काय करतं नेमकं ते बघावं लागेल आपल्याला. महत्वाची गोष्ट, सायकोलॉजिकल नंबरवरती रेड कॅन्डल आली की मग अपसाईड स्पाइक येऊ शकतो मार्केटमध्ये. डायरेक्टली येऊन खाली लो ब्रेकआउट केले सगळे तरी पण अपसाईडच जाणार आहे मार्केट. आणि सेल करण्यासाठी बघूया आता ओपनिंगवरती डिपेंड राहील आणि रिटेलर कुठे ऍक्टिव्ह होते त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड राहतील. ठीक आहे. बाकी तुम्ही सेल्फ अनालिसिस करायला शिका, कुणावरतीही डिपेंडंट राहू नका असं माझं पर्सनली म्हणणं आहे. ठीक आहे. कॉपी ट्रेडिंगच्या एकदा विषयावरती तुम्ही स्वतः एकदा विचार करा आणि मगच फंड ऍड करत चला. बाकी तुम्ही नंतर मेसेज करणार की तुम्हाला 2 ट्रेड लॉस झालेले पचत नाहीत. तुम्ही पहिली गोष्ट तर ट्रेडिंगसाठी नाही बनलेला, त्या लोकांसाठी सांगतो मी. कारण हे बघा लॉसेस 2-3 लॉसेस नॉर्मल गोष्ट आहे, त्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड पण आहेत, रिकव्हर व्हायला जास्त टाइम लागत नाही. पण हे तुम्हाला गोष्टी समजल्या पाहिजेत. ओके. जे घाबरतात ना लॉससाठी त्यांच्यासाठी ऑब्व्हियसली ट्रेडिंग ही फील्डच नाहीये. ठीक आहे. तर काही प्रॉब्लेम असतील बिनधास्त व्हॉट्सअपला मेसेज करा. आजकाल लेट होतोय कारण सेमिनारच्या आम्ही तयारीमध्ये आहे. ठीक आहे. काही प्रॉब्लेम आला मेसेज करून ठेवा आणि रिप्लायची वाट बघा. सारखं मेसेज केले तरी प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.